जय जय रघुवीर समर्थ. सार्थश्री दासबोध. दशक 10. जगज्योतीचा. समास 1. अंतःकरण 1. या जगात शुद्ध जाणीव व्यापलेली आहे. ही जाणीव चैतन्य स्वरूप आणि ज्ञानस्वरूप आहे. अशा शुद्ध जाणीवेला समर्थ रामदास स्वामी जगज्योती म्हणतात. समर्थ अंतःकरणाला जाणीव म्हणतात. स्वसंरक्षण ही एक जाणीव आहे. ती सर्वांनाच आहे. म्हणून सगळ्यांचीच अंतःकरणे राखावी असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. तसेच साधकाने अंतःकरण शुद्ध ठेवल्यास सर्वांच्या अंतःकरणाशी एकरूप होता येईल आणि त्याला मग कोणीही शत्रू राहणार नाही. तो अजात शत्रू राहील. असा हा समास ऐकण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया दशक 10 जगज्योतीचा समास 1 अंतःकरण 1. श्रीराम. सकाळांचे अंतःकरण 1 किंवा एक नव्हे अनेक, ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे. ऐसे श्रोतयाने पुसिले, अंतःकरण एक की वेगळाले, याचे उत्तर ऐकेले पाहिजे श्रोती. समस्तांचे अंतःकरण एक, निश्चयो जाणावा नेमक. हा प्रयत्नाचा विवेक तुझ निरोपिला. श्रोता म्हणे वक्तयासी, अंतःकरण एक समस्तांसी. तरी मिळेना एक एकासी. काय निमित्त एक जेविता अवघे धाले, एक निवता अवघे निवाले. एक मरता अवघे मेले पाहिजे तकी. एक सुखी एक दुःखी, ऐसे वर्तते लौकिकी. एका अंतःकरणाची ओळखी कैसी जाणावी. जनी वेगळाली भावना, कोणास कोणीच मिळेना, म्हणून हे अनुमाना येत नाही. अंतःकरण एक असते, तरी एकाचे एकास कळू येते. काही चोरिताच न येते गौप्य गुह्य. या कारणे अनुमानेना. अंतःकरण एक हे घडेना. विरोध लागला जना काय निमित्त. सर्प डसाया येतो, प्राणी भेऊन पळतो. एक अंतःकरण तरी तो विरोध नसावा. ऐशी श्रोतयाची आशंका, वक्ता म्हणे चळू नका. सावध होऊन ऐका निरूपण. अंतःकरण म्हणजे जाणीव. जाणीव जाणता स्वभाव, देहरक्षणाचा उपाव जाणती कळा. सर्प जाणून डंखू आला, प्राणी जाणून पळाला. दोहींकडे जाणीवेला बरे पहा. दोन्हींकडे जाणीवेसी पाहिले, तरी अंतःकरण एकची झाले. विचारिता प्रत्यया आले जाणीव रूपे. जाणीव रूपे अंतःकरण सकळांचे एक हे प्रमाण. जीवमात्रांचं जाणपण एकची असे. एके दृष्टीचे देखणे, एके जिव्हेचे चाखणे, ऐकणे स्पर्शणे वास घेणे सर्वत्रांचं एक. पशु पक्षी किडा मुंगी, जीव मात्र निर्माण जगी. जाणीव कळा सर्वा लागी एकची आहे. सर्वास जळते शीतळ, सर्वांचं अग्नी तेजाळ. सर्वांचं अंतःकरण केवळ जाणती कळा. आवडे नावडे ऐसे झाले, तरी हे देह स्वभावावरी गेले. परंतु हे कळू आले अंतःकरण योगे.
सर्वांचे अंतःकरण एक, ऐसा निश्चयो निश्चयात्मक, जाणतयाचे कौतुक चहूकडे, इतुकेन फिटली आशंका, आता अनुमान करू नका. जाणणे तितुके येका अंतःकरणाचे, जाणोन जीव चारा घेती, जाणोन भीती लपती, जाणोनिया पळून जाती प्राणी मात्र, किडामुंगीपासून ब्रह्मादिक, समस्तांत अंतःकरण एक, ये गोष्टींचे कौतुक प्रत्यये जाणावे. थोर लहान तरी अग्नी, थोडे बहुत तरी पाणी, न्यून पूर्ण तरी प्राणी, अंतःकरण जाणती. कोठे उणे कोठे अधिक, परंतु जिन समासला एक, जंगम प्राणी कोणी एक, जाटिल्या विण नाही. जाणीव म्हणजे अंतःकरण. अंतःकरण विष्णूचा अंश जाण, विष्णू करीतो पाळण येणे प्रकारे. नेणता प्राणी संहारतो, नेणीव तमोगुण बोली जेतो, तमोगुणे रुद्र संहारितो येणे प्रकारे. काही जाणीव काही नेणीव, हा रजोगुणाचा स्वभाव. जाणता नेणता जीव जन्मास येती. जाणीवेने होते सुख, नेणीवेने होते दुःख. सुख दुःख आवश्यक, उत्पत्ती गुणे. जाणण्या नेणण्याची बुद्धी, तोची देही जाणावा विधी. स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी, उत्पत्ती करता. ऐसा उत्पत्ती स्थिती संहार, प्रसंगे बोलीला विचार. परंतु याचा निर्धार प्रत्यये पहावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतःकरण एक नाम समास प्रथम. श्रीराम. मंडळी, गेले काही दिवस मी रोज दासबोधाचा एक समास, त्याचा व्हिडिओ अपलोड करते. सुरुवातीला समासाच्या मी थोडक्यात त्याचं निरूपण सांगते, कारण हा मराठी भाषेतला ग्रंथ आहे. शांतपणे ऐकल्यावर आपल्याला समजतो, म्हणून मी अगदी थोडक्यात निरूपण सांगते. तर असा हा दासबोध रोजचा व्हिडिओ असतो, तर तो सर्वांनी नक्की ऐका. आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री समर्थ रामदास स्वामी सर्वांचं कल्याण करोत अशी मी ईश्वरचरणी आणि रामदासांच्या चरणी प्रार्थना करते. श्रीराम.